नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर। तर चला आज आपण सुरू करूया नवीन न्यूज पासून, जे की आहे 14 मार्चच्या काही न्यूज आहे। 14 मार्चच्या न्यूज आपण स्टार्ट करूया। तर पहिली न्यूज जी आहे ती आहे अकादमी अवॉर्ड, साहित्य अकादमी अवॉर्डची। तर टोटल 24 रायटर्सनी काय केलंय, रिसीव्ह केलाय साहित्य अकादमी अवॉर्ड। तर बघूया आपण कोण कोण आहेत ते। टोटल 24 रायटर्सनी काय केलंय, इन्क्लुडिंग इंग्लिश ऑथर नीलम सारन गौर इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये, इंडियन ऑथर नीलम सारन गौर आणि हिंदी नॉवेलिस्ट संजीव यांनी काय केलंय, रिसीव्ह केलाय साहित्य अकादमी अवॉर्ड 2023 चा। तर हा जो अवॉर्ड आहे हा नॅशनल अकॅडमी ऑफ लेटर्स च्या 70th अॅनिव्हर्सरीच्या सेलिब्रेशन मध्ये हा साहित्योत्सव घेण्यात आलेला आहे। या अवॉर्ड मध्ये कोणाकोणाला अवॉर्ड देण्यात आले आहे, जे की आहे 9 बुक्स ऑफ पोएट्री, 6 नॉवेल्स, 5 ऑफ शॉर्ट स्टोरीज आणि 3 एसेस, 1 लिटररी स्टडी। तर यांना हे अवॉर्ड देण्यात आले आहे की त्यांची लिटररी वर्क जे झालेले आहेत कशामध्ये, पोएट्री, नॉवेल्स, शॉर्ट स्टोरीज, एसेस आणि लिटररी स्टडी मध्ये त्यांचे झाले, त्यांना देण्यात आले आहे। तर संजीव यांना कशामध्ये देण्यात आले आहे, त्यांचं नॉवेल आहे, नॉवेलचं नाव आहे मुझे पहचानो। गौरला देण्यात आलेला आहे त्यांची बुक रिक्विन इन रागा जानकी, याच्यासाठी यांना प्रेस्टिजियस अवॉर्ड देण्यात आलेला आहे। आणखी जे आहे सदिक नवाब साहिर यांना मिळालेला आहे त्यांच्या बुकसाठी, ज्याचं नाव आहे राजदेव की अमराई, जे की उर्दू मध्ये आहे। आणि स्वर्णजीत सवी यांना मिळालेला आहे, त्यांची पण एक बुक आहे, बुक ऑफ पोएट्री, म्हणजे पोएट्रीची बुक आहे त्यांची, मन दी चिप, जे की कशामध्ये आहे, पंजाबी लँग्वेज मध्ये आहे। जे अदर रिसिपियंट्स आहेत त्यांना पण मिळालेले आहेत, त्यांचे पण नावं बघू आपण। तर विजय वर्मा हे डोंगरी, विनोद जोशी ज्यांची गुजराती मध्ये आहे, मनसूर बनिहाली ज्यांची काश्मीरी मध्ये आहे, सोरोखाईबाम गंभनी यांना मणिपुरी मध्ये मिळालेला आहे, आशुतोष परिदा ज्यांना ओडी मध्ये मिळालेला आहे, गजय सिंग राजपुरोहित यांना राजस्थानी, अरुण रंजन मिश्रा संस्कृत आणि विनोद असुदानी यांना सिंधीसाठी मिळालेला आहे। तर हे झाले आपले टोटल कशाचे साहित्य अकादमी अवॉर्ड जे आहे ज्यांना ज्यांना मिळालेले आहे त्यांचे नाव आहे। तर टोटल त्याच्यामध्ये किती 9 बुक्स ऑफ पोएट्रीसाठी आहे, 6 नॉवेल्स आहे, 5 शॉर्ट स्टोरी, 3 एसे आणि 1 लिटररी स्टडीसाठी जे मिळालेले आहे। हे आहे 2023 चे आहे, 24 रायटर्सला मिळालेले आहे। नेक्स्ट न्यूज बघूया आपण आता याच्यावरची। नेक्स्ट न्यूज जे आहे ते युनियन मिनिस्टरने काय केलेलं आहे, यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स, जे युनियन मिनिस्टर ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स कोण आहे, अनुराग सिंग ठाकूर यांनी काय इनॉग्रेट केलेलं आहे, इनॉग्रेशन ऑफ खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन, ज्याचं खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट याचं जे शॉर्ट फॉर्म आहे ते काय आहे, कीर्ती, जे कीर्ती प्रोग्राम आहे त्याचं इनॉग्रेशन केलेलं आहे, कुठे त्यांनी चंदीगड मध्ये केलेला आहे। एम काय आहे या प्रोग्रामचा, एम काय आहे, जे पण 9 ते 18 वर्षाची मुलं आहेत तर नेशन वाईड 9 ते 18 वर्षाच्या मुलांमध्ये काय त्यांचे टॅलेंट बघणं त्यांच्यामधलं आणि काय करणं, ते यूज करणं कशामध्ये, स्पोर्ट्स मध्ये यूज करणं। आणि जे डिस्ट्रॅक्शन्स आहे, जे गॅजेट्स यूज करतात आजकाल मुलं किंवा ड्रग्स करतात, तर ते डिस्ट्रॅक्शन त्यांचं स्पोर्ट्स मध्ये टाकणं, हे त्यांचं काय आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, मेन ऑब्जेक्टिव्ह। असे 2 मेन ऑब्जेक्टिव्ह आहे त्यांचे। आणि जो फर्स्ट फेज जो आहे, त्या फर्स्ट फेज मध्ये टोटल 10 खेलो इंडिया डिसिप्लिन्स आहे, त्याच्यामध्ये ते आर्चरी, ऍथलेटिक्स, बॉक्सिंग, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, वेट लिफ्टिंग आणि रेसलिंग, हे 10 गेम्स जे आहे ते आयडेंटिफाईड होणार आहे फर्स्ट फेज मध्ये। तर आणि हे काय आहे, इंडियामध्ये फर्स्ट टाइम आहे, स्केल इज फर्स्ट टाइम इन
इंडिया आहे, ही जे ट्रेनिंग प्रोग्राम आहे, स्काउटिंग अँड ट्रेनिंग प्रोग्राम हा इंडियामध्ये फर्स्ट टाइम आहे जे होणार आहे. आणि जे नेशन आहे ते नेशन काय वॉन्ट करताय, म्हणजे त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे काय करण्याचा, की जे पण 2036 म्हणजे 2036 पर्यंत जे इंडिया जो आहे तो काय आला पाहिजे, टॉप 10 मध्ये आला पाहिजे आणि 2047 मध्ये टॉप 5 मध्ये आलं पाहिजे. तर हा त्यांचा काय ऑब्जेक्टिव्ह आहे हा प्रोग्राम घेण्याचा. तर यामध्ये आपल्याला 2-3 क्वेश्चन्स माहित पडते, जसे की स्पोर्ट्स मिनिस्टर कोण आहे, स्पोर्ट्स मिनिस्टर कोण आहे, अनुराग सिंग ठाकूर. आणि किती ते किती वर्षाच्या मुलांसाठी त्यांनी हा प्रोग्राम लॉन्च केलेला आहे, तो आहे 9 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी. आणि कशासाठी केलेला आहे, की जे पण डिस्ट्रॅक्शन आहे मुलांमध्ये, ड्रग यूज करणे आणि गॅजेट्स यूज करणे, त्याचं डिस्ट्रॅक्शन घालवून त्याचं स्पोर्ट्स मध्ये लावणं. आणि एक हे पण आहे की त्यांना टॉप 10 मध्ये आणायचं आहे. इंडियामधले जे स्पोर्ट्स आहे त्यांना 2036 पर्यंत आणि 2047 पर्यंत त्यांना टॉप 5 मध्ये यायचं आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज आहे की प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी इनॉग्रेशन केलेलं आहे कशाचं, इंडियाज फर्स्ट ऑटोमोबाईल इम्प्लांट रेल्वे सायडिंग, जे की कुठे केलं आहे, सुझुकी मोटर गुजरात. सुझुकी मोटर गुजरात जे की होल्ली सबसिडरी, कशाची सबसिडरी आहे ती, लार्जेस्ट कार मेकर मारुती सुझुकी इंडियाची. तर हे इनॉग्रेशन केलेलं आहे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी. आणि कशाचं, कोणत्या गव्हर्नमेंट स्कीमचा प्रोग्रामचा पार्ट आहे हे, गतिशक्ती प्रोग्रामचा हा पार्ट आहे, जो की काय करणार आहे, त्यांचा एम आहे रिड्यूस करणे कार्बन फुटप्रिंट इन लॉजिस्टिक आणि जे पण फॉसिल फ्युअल्सचं जे कन्झम्पशन आहे ते कमी करण्याचं त्यांचं एम आहे. आणि रिड्यूस रोड कंजेशन, काय काय करायचं आहे त्यांना, त्यांचा एम आहे रिड्यूस कार्बन फुटप्रिंट इन लॉजिस्टिक, ब्रिंग डाऊन फॉसिल फ्युअल कन्झम्पशन आणि रिड्यूस रोड कंजेशन, हा त्यांचा एम आहे. जे जो हा प्रोग्राम आहे तो कोणाकोणाच्या कोलॅबोरेशन मध्ये आहे, एसएमजी रेल्वे सायडिंग प्रोजेक्ट. एसएमजी म्हणजे काय आहे, सुझुकी मोटर गुजरात. हा प्रोजेक्ट जो आहे तो कोलॅबोरेशन मध्ये कोणाकोणाच्या कोलॅबोरेशन मध्ये आहे, मारुती अँड गुजरात रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट यांच्या कोलॅबोरेशन मध्ये हा प्रोग्राम घेण्यात आलेला आहे. आणि जेव्हा म्हणजे जेव्हा हा फुल्ली ऑपरेशनल होऊन जाणार तर तेव्हा काय फॅसिलिटी राहणार आहे, की एक सोबत 3 लाख कार्स ते काय अॅन्युअली डिस्पॅच करू शकणार आहे. आणि टोटल 15 डेस्टिनेशन्सवर अक्रॉस इंडियामध्ये 3 लाख कार्स ते अॅन्युअली डिस्पॅच करेल आणि 15 डेस्टिनेशन्सवर डिस्पॅच करतील. तर ही झाली न्यूज कशाबद्दल, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी इनॉग्रेट केलं काय, फर्स्ट ऑटोमोबाईल इम्प्लांट रेल्वे सायडिंग, जे की केलं आहे सुझुकी, कुठे, सुझुकी मोटर गुजरात, जे की सबसिडरी आहे कशाची, मारुती सुझुकी इंडियाची. नेक्स्ट बघूया न्यूज आपण. तर नेक्स्ट न्यूज जी आहे ती आहे इंडिया रिमेन वर्ल्ड टॉप आर्म इम्पोर्टर आहे म्हणते. इंडिया आतापर्यंत काय म्हणते, म्हणजे आहेच ती वर्ल्ड टॉप आर्म इम्पोर्टर आहे म्हणते. तर बघूया आपण सविस्तर न्यूज. वर्ल्ड टॉप आर्म इम्पोर्टर आहे, पण काय झालं होतं, 11% घट झाली होती. कोणत्या वर्षीमध्ये, 2013 ते 17 मध्ये 11% घट झाली होती आणि 2018 ते 22 मध्ये पण घट झालेली आहे. तर ही रिपोर्ट कोण देतं, ही रिपोर्ट देतं स्टॉकहोम्स बेस्ड डिफेन्स थिंक टँक, ज्याचं शॉर्ट फॉर्म आहे सिप्री. तर ही जे रिपोर्ट आहे की आर्म इम्पोर्टर जी आहे ती इंडिया म्हणजे वर्ल्ड टॉप आर्म इम्पोर्टर आहे. तर ही जी रिपोर्ट दिली होती कोणी, स्टॉकहोम बेस्ड डिफेन्स थिंक टँक, जिचं शॉर्ट फॉर्म सिप्री आहे. तर आणखी काय म्हणतं हे स्टॉकहोम, जे की 5 लार्जेस्ट आर्म इम्पोर्टर आहे वर्ल्ड मधले, ते कोणते कोणते आहे, जे 2018 आणि 22 मध्ये होते. 5 लार्जेस्ट आर्म इम्पोर्टर कोण होते, इंडिया, सौदी अरेबिया, कतर, ऑस्ट्रेलिया आणि चायना, हे होते 5 लार्जेस्ट आर्म्स इम्पोर्टर, जे की सिप्रीने सांगितलेलं आहे. आणि 5 लार्जेस्ट आर्म एक्सपोर्टर कोण आहे, युनायटेड स्टेट्स, रशिया, फ्रान्स, चायना आणि जर्मनी.
हे झाले इम्पोर्टर, जे की आहे इंडिया, सौदी अरेबिया, कतर आणि ऑस्ट्रेलिया, चायना. आणि जे एक्सपोर्टर आहे लार्जेस्ट 5 लार्जेस्ट ते आहे युनायटेड स्टेट, रशिया, फ्रान्स, चायना आणि जर्मनी. ही झाली न्यूज आपली कशाची, सिप्रीची, जे की काय देतं, एक रिपोर्ट दिली आहे त्यांनी की इंडिया रिमेन वर्ल्ड टॉप आर्म इम्पोर्टर आहे म्हणून. नेक्स्ट बघूया आपण. तर नेक्स्ट न्यूज जी आहे ती काय आहे, FIH हॉकी रँकिंग. तर ही काय आहे, इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन. तर इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचं जे रँकिंग आहे ते सांगितलेलं आहे की जे इंडिया कोणत्या पोझिशनवर आहे बघूया आपण. इंडिया स्लिप अप स्पॉट टू 4th, म्हणजे इंडिया 4th पोझिशनवर आहे. ठीक आहे. तर ते कोणत्या याच्यामध्ये, मेन्स वर्ल्ड रँकिंग मध्ये. आणि जर्मनी काय आहे, 3rd प्लेसवर आहे. नेदरलँड ही फर्स्ट टॉप ऑफ द रँकिंग आहे. म्हणजे पहिल्या नंबरवर कोण आहे, नेदरलँड. सेकंडवर कोण आहे बघूया आपण आता. बेल्जियम कशावर आहे, सेकंडवर आहे. बेल्जियम जी आहे ती सेकंडवर आहे. थर्ड कोण आहे, थर्ड आहे जर्मनी. फोर्थ आहे आपला इंडिया. आणि 5th वर कोण आहे, तर इथे काय म्हणते, ऑस्ट्रेलिया. तर इंग्लंडला मागे टाकून ऑस्ट्रेलिया कोणत्या प्लेसवर आलेला आहे, 5th वर. तर 5th वर आहे ऑस्ट्रेलिया. 6th वर आहे कोण, इंग्लंड. 7th वर कोण आहे, 7th वर आहे अर्जेंटिना. आणि 8th वर आहे स्पेन. अर्जेंटिना आणि 8th वर आहे स्पेन. तर जे इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन जे आहे त्यांनी रँकिंग सांगितलेली आहे, जे की आता झालं, जे की काय होतं 9. आणि वुमेन्स टीमनी काय केलेलं आहे, वुमेन्स टीमचा रँकिंग काय आहे, 9th आहे. इंडियाचा 4th आहे. म्हणजे इंडियामध्ये जो मेन्स कॅटेगरी आहे त्यांचं रँकिंग 4th आहे. आणि वुमेन्स कॅटेगरीमध्ये 9th रँकिंग आलेलं आहे. कशामध्ये, इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन मध्ये. तर फर्स्ट वर आहे नेदरलँड, हे मेन्स कॅटेगरीचे आहे. फर्स्ट वर आहे नेदरलँड, सेकंड आहे बेल्जियम, 3rd जर्मनी, 4th इंडिया, 5th ऑस्ट्रेलिया, 6th इंग्लंड, 7th अर्जेंटिना आणि 8th स्पेन. आणि जे इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन आहे त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे, त्याचं हेडक्वार्टर आहे स्वित्झर्लंड मध्ये. लॉसेन, स्वित्झर्लंड मध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे. ही झाली आपली न्यूज इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनची. आता बघूया नेक्स्ट. तर नेक्स्ट न्यूज आणखी, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी काय केलं, एक फाउंडेशन स्टोन लेड केलेला आहे. कुठे केलेला आहे बघू आपण. तर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी पार्टिसिपेट केलं इन द इनॉग्रेशन ऑफ इंडिया टेकेड चिप फॉर विकसित भारत. यामध्ये काय केलं आहे, पार्टिसिपेट केलं आहे. आणि त्यांनी फाउंडेशन स्टोन लेड केलेला आहे फॉर 3 सेमीकंडक्टर प्रोजेक्टसाठी. 3 सेमीकंडक्टर प्रोजेक्टसाठी त्यांनी फाउंडेशन स्टोन लेड केलेला आहे. त्याचं वर्थ किती आहे, पूर्ण टोटल 1.25 ट्रिलियन. 1.25 ट्रिलियनचा हा प्रोजेक्ट राहणार आहे. जे तिन्ही पण प्रोजेक्ट राहणार आहे ते टोटल 1.25 ट्रिलियनचे राहणार आहे. आणि जे प्रोजेक्ट्स आहेत ते 3 प्रोजेक्ट बघू आपण, ते कुठे कुठे आहे ते. तर द सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन फॅसिलिटी ऍट ढोलेरा स्पेशल इन्व्हेस्टमेंट रिजन, कुठे, गुजरातमध्ये राहणार आहे. कोणतं, सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन फॅसिलिटी ऍट द ढोलेरा स्पेशल इन्व्हेस्टमेंट रिजन. हे कुठे, गुजरातमध्ये सेटअप होईल. आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट, हे कुठे राहणार आहे, आसामच्या मोरीगाव मध्ये. आणि दुसरं आणखी आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली टेस्ट ते राहणार आहे गुजरातच्या सानंदमध्ये. तर असे हे 3 प्रोजेक्ट्स आहे. कशाचे, 3 सेमीकंडक्टर प्रोजेक्ट्स आहे. आणि जे ढोलेरा स्पेशल इन्व्हेस्टमेंट रिजनचं जे गुजरात मधलं जे आहे, जे सेटअप होणार आहे, त्याची इन्व्हेस्टमेंट कॉस्ट किती आहे, त्याची इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आहे 91,000 करोड. आणि हे कोणाकोणाच्या जॉईंट व्हेंचरमुळे हे एस्टॅब्लिश होणार आहे. तर जॉईंटली एस्टॅब्लिश होणार आहे टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि
तैवान्स पॉवर चिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग. या दोघांच्या जॉईंट म्हणजे जॉईंटली कोलॅबोरेशनमुळे हे इस्टॅब्लिश होणार आहे हे सेमीकंडक्टर प्रोजेक्ट, 3 सेमीकंडक्टर प्रोजेक्ट्स. आणि हे फॅसिलिटी काय मार्क करणार आहे, जे म्हणजे फर्स्ट कमर्शियल सेमीकंडक्टर फॅब राहणार आहे. ही इंडियाची फर्स्ट कमर्शियल सेमीकंडक्टर फॅब राहणार आहे. आणि इनिशियली किती काय प्रोड्यूस करणार आहे ते 28 नॅनोमीटरची चिप्स प्रोड्यूस करणार आहे. आणि हे जे वेंचर आहे हे वेंचर काय करणार आहे, 20,000 स्किल जॉब देणार आहे डायरेक्टली अँड इनडायरेक्टली. 20,000 स्किल्सला म्हणजे स्किल पर्सन्सला जॉब देणार आहे या वेंचर थ्रू डायरेक्टली अँड इनडायरेक्टली. ही झाली सेमीकंडक्टर प्रोजेक्ट बद्दलची न्यूज, जी की आहे टोटल वर्थ त्याची 1.25 ट्रिलियन. ज्याचं फाउंडेशन स्टोन कोणी लेट केलं आहे, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी. नेक्स्ट न्यूज बघूया आपण आता. तर नेक्स्ट न्यूज आहे की जे ISMA आहे. आता ISMA चा फुल फॉर्म बघू आपण काय आहे. ISMA काय आहे, इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन. यांनी काय केलं आहे, अपॉइंटमेंट अनाउन्समेंट केली आहे. कोणाची अपॉइंटमेंट अनाउन्समेंट केली आहे, दीपक भालानी. तर यांना काय बनवलं त्यांनी, न्यू डायरेक्टर जनरल. तर कंपनीचं डायरेक्टर जनरल बनवलेलं आहे कोणाला, दीपक भालानी यांना. आधी दीपक भालानी काय करत होते, म्हणजे कुठे काम करत होते, ते काम करत होते डायरेक्टर जनरल म्हणून कुठे, ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चर असोसिएशन मध्ये आधी ते काम करत होते इथे जॉईन होण्याआधी. आणि जे इंडियन शुगर बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर असोसिएशन आहे ते काय रिप्रेझेंट करतं, नॅशनल बॉडीवर इंटरेस्ट ऑफ शुगर आणि बायो एनर्जी प्रोड्युसर. म्हणजे रिप्रेझेंट करतं की द इंटरेस्ट ऑफ शुगर अँड बायो एनर्जी प्रोड्युसर हे नेशन बॉडीवर रिप्रेझेंट करते कोण, ISMA, द इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर असोसिएशन. तर ISMAचं हेडक्वार्टर कुठे आहे, त्याचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीमध्ये आणि इस्टॅब्लिश कधी झालं होतं, 1932 मध्ये. नेक्स्ट न्यूज बघूया आपण आता. तर नेक्स्ट न्यूज, रुरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीनी कोणासोबत टाय अप केलेला आहे, IIT दिल्ली सोबत, युझिंग AI. तर सविस्तर बघूया आपण आता ती. तर मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट यांनी साईन केला आहे MOU कोणासोबत, IIT दिल्ली सोबत. कशासाठी, फॉर्मलाइज देअर पार्टनरशिप इन अप्लिकेशन ऑफ जिओस्पॅटियल टेक्नॉलॉजी अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. याच्यासाठी त्यांनी काय केलं आहे, MOU साईन केलेला आहे IIT दिल्ली सोबत. कोणी, मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट यांनी. तर कशामध्ये येतं हा जो MOU आहे, हा सेंटर्ड कशामध्ये आहे, भूप्रहारी हा प्रोजेक्ट भूप्रहारी प्रोजेक्टच्या अराउंड मध्ये येतो हा. आणि त्याचा इनिशिएटिव्ह एम काय आहे त्यांचा, की जे पण ऍसेट्स आहेत, मॉनिटर आणि मॅनेज करणे ऍसेट्स, जे की कशामध्ये येतात, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट मध्ये जे पण हे येतं काय, मॉनिटर आणि ऍसेट्स मॉनिटर आणि मॅनेज करणे थ्रू कशाने, जिओस्पॅशियल टेक्नॉलॉजी, कशासोबत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोबत. हे ते काय करणार आहे, त्यांचा एम आहे हा. आणि हा प्रोजेक्ट जो आहे तो एक्झिक्यूट कोण करणार आहे, हायड्रोसेन्स करणार आहे, हायड्रोसेन्स लॅब करणार आहे. ज्याचे लीड कोण आहे, करणार आहे, मनावेंद्र सहारिया. हे त्यांचे लीड आहे. म्हणजे हायड्रोसेन्स लॅब जे करणार आहे, पण त्यांचे जे लीड आहे ते लीड कोण करणार आहे, मनावेंद्र सहारिया करणार आहे. आणि हे जो कोलॅबोरेशन आहे, हा कोलॅबोरेशन कशासाठी आहे, जे पण रुरल डेव्हलपमेंट प्रोसेस आहे त्याच्या बेटरमेंटसाठी आहे. रुरल डेव्हलपमेंटच्या बेटरमेंटसाठी हा कोलॅबोरेशन झालेला आहे. कशामध्ये, कोणाकोणामध्ये, रुरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री आणि IIT दिल्लीमध्ये हा कोलॅबोरेशन झालेला आहे. युझिंग AI, म्हणजे AI चा यूज होणार आहे याच्यामध्ये. कशासाठी, मॉनिटर आणि मॅनेज करते ऍसेट, जे की कशाच्या अंडर येतात, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्टच्या अंडरमध्ये येतात. नेक्स्ट बघूया आपण आता. तर आपल्या न्यूज संपलेल्या आहे आजच्या.
जर आपण ज्या न्यूज घेतलेल्या आहे त्या न्यूज वरचे आपण काही क्वेश्चन्स बघूया. फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे साहित्य अकादमी अवॉर्ड वरचा. तर हिंदी नॉवेलिस्ट संजीव हॅज रिसीव्ड द साहित्य अकॅडमी अवॉर्ड 2023 फॉर विच ऑफ हिज नॉवेल. तर कोणत्या नॉवेलसाठी संजीव यांना काय मिळालेलं आहे साहित्य अकॅडमी अवॉर्ड, जे की हिंदी नॉवेलिस्ट आहे. तर कशासाठी मिळाला त्यांना, मुझे पहचानो. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट जे आहे स्पोर्ट्स मिनिस्टर जे ज्यांनी रिसेंटली लॉन्च केलाय काय, कीर्ती म्हणजे काय आहे, खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन, हे आहे कीर्तीचं फुल फॉर्म. तर हा प्रोग्राम कीर्ती प्रोग्राम त्यांनी चंदीगड मध्ये काय केलेला आहे, रिसेंटली लॉन्च केलेला आहे. इन कॉन्टेक्स्ट टू सेम व्हॉट डज कीर्ती स्टँड फॉर. बघा क्वेश्चन पण तो झालाय. तर कीर्ती स्टँड फॉर काय, खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन. नेक्स्ट जे आहे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी इनॉग्रेट केलं काय, इंडियाज फर्स्ट ऑटोमोबाईल प्लांट रेल्वे साइडिंग ऍट विच होली ओन सबसिडरी. म्हणजे कोणत्या होल जे सबसिडरी आहे कोणाच्या याच्यासोबत केलं आहे, ऑफ कंट्रीज लार्जेस्ट कार मेकर मारुती सुझुकीची कोणती सबसिडरी आहे जिच्यासोबत केलेलं आहे, सुझुकी मोटर गुजरात यांच्यासोबत केलेलं आहे. नेक्स्ट अकॉर्डिंग टू अ रिपोर्ट रिलीज बाय, कोणी रिलीज केली होती, स्टॉकहोम बेस्ड डिफेन्स थिंक टँक जे की आहे स्टिप्री, त्याचं शॉर्ट फॉर्म. तर काय केली होती त्यांनी, रिपोर्ट रिलीज केली होती एक. तर विच कंट्री इज द वर्ल्ड टॉप आर्म इम्पोर्टर आहे. तर कोणती कंट्री काय आहे वर्ल्ड लार्जेस्ट आर्म इम्पोर्टर, तर ती आहे कोण, इंडिया. नेक्स्ट न्यूज आहे व्हॉट इज द रँक ऑफ इंडिया इन द लेटेस्ट इंडियन काय इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन मेन्स वर्ल्ड रँकिंग. तर मेन्स वर्ल्ड रँकिंग मध्ये इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचा इंडियाचा कितवा रँक होता, तर कितवा रँक होता, 4th रँक होता. नेक्स्ट प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी काय केलं आहे, फाउंडेशन स्टोन लेट केलेला आहे. कशासाठी, 3 सेमीकंडक्टर प्रोजेक्टसाठी. तर त्याची कलेक्टिव्हली वर्थ किती आहे अप्रॉक्सिमेटली, तर त्याची अप्रॉक्सिमेटली कलेक्टिव्हली वर्थ आहे 1.25 ट्रिलियन. नेक्स्ट आहे हु हॅज बीन अपॉइंटेड, कोणाला अपॉइंट केला आहे, एज अ न्यू डायरेक्टर जनरल ऑफ इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर असोसिएशन. तर कोणाला केलेला आहे अपॉइंट, दीपक बालानी यांना, बालानी. नेक्स्ट आहे द मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट हॅज साइन्ड अन MOU. तर मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंटनी MOU साइन केला आहे कोणासोबत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. कोणत्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोबत MOU साइन केला आहे, फॉर्मेशन देअर पार्टनरशिप इन अप्लिकेशन ऑफ जिओस्पॅशियल टेक्नॉलॉजी अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे यूज करून काय करणे, मॉनिटर आणि मॅनेज करणे ऍसेट्सना. तर कोणासोबत केलेला आहे, IIT दिल्ली सोबत हा MOU साइन झालेला आहे. ओके, तर आजच्या आपल्या न्यूज संपलेल्या आहे. तुम्हाला हा सेशन आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचं मेगाबिट एज्युकेशन नावाचा टेलिग्राम ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. थँक्यू.